नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल हा जाहीर झाला आहे। अनेक ठिकाणी जल्लोष साजरा झाला तर काही ठिकाणी गोंधळही पाहायला मिळाला। सोशल मीडियावरती ईव्हीएम संदर्भातील अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत। विशेषतः काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या धुळे ग्रामीण मतदारसंघात भाजपच्या राघवेंद्र पाटील यांनी काँग्रेसचे कुणाल पाटील यांचा 66,320 मतांनी पराभव केला। त्यावेळी धुळे जिल्ह्यातील औदान गावात एक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यात कुणाल पाटील यांनी त्या गावातील 0 मत घेतल्याचं दिसून आलं। यावरून समर्थकांनी चांगलाच गोंधळ घातला। याशिवाय मनसेचे उमेदवार राजेश येरुणकर यांचा असाच एक प्रकार समोर आल्यावरती प्रश्न उपस्थित होऊ लागले, ईव्हीएम हॅक होऊ शकते का? चला तर मग याबाबत जाणून घेऊया। ईव्हीएम आणि मतदान प्रक्रिया। नमस्कार, मी अश्विनी इचके आणि तुम्ही पाहत आहात राजकारणातील ट्रेंडिंग अप। ईव्हीएम हॅक होण्याच्या शक्यतेबाबत चर्चा करण्याआधी आपण मतदान प्रक्रियेतील पारदर्शकतेबद्दल जाणून घेऊया। मॉक पोल। मतदानाच्या दिवशी सकाळी सर्व पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थित मॉक पोल घेतला जातो। 50 मते टाकून ती योग्य उमेदवाराला गेली आहेत का नाही हे तपासले जाते। नंतर संपूर्ण डेटा हा डिलीट करून मशीन सील केली जाते। मतदान प्रक्रिया। सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान हे सुरू असते। यावेळी सर्व पक्षांचे प्रतिनिधी हे उपस्थित असतात। प्रत्येक टप्प्यावरती झोनल ऑफिसर आणि इतर अधिकाऱ्यांची तपासणी देखील केली जाते। मतदान संपल्यानंतर। मतदान संपल्यावरती मशीनवर नोंदवलेली आकडे आणि रजिस्टरवरची नोंदणी यात तंतोतंत तपासणीही केली जाते। मशीन सील करून बॅटरी काढून सुरक्षित ठिकाणी हलवली जाते। मशीन व त्यासोबतचे साहित्य तहसील कार्यालयात पोहोचवल्यानंतर पुन्हा तपासणी केली जाते। मतमोजणी प्रक्रियेवेळी। मतमोजणीच्या दिवशी मशीनवरील सर्व सील प्रतिनिधींच्या उपस्थित काढून घेतले जातात। रिझल्ट बटन दाबून उमेदवारांच्या मिळालेल्या मतांचे आकडे देखील दाखवले जातात। यावेळी सर्व प्रतिनिधींच्या सह्या ह्या घेतल्या जातात। ईव्हीएम मशीनला इंटरनेटशी कोणताही संपर्क नसतो, त्यामुळे ती हॅक करणे हे तांत्रिकदृष्ट्या अशक्य आहे। शिवाय मशीनवरील बॅटरी काढून घेतली असल्यामुळे कोणत्याही प्रकारचे बाह्य हस्तक्षेप हा होऊ शकत नाही। थोडक्यात प्रक्रियेवरती सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत तहसीलदार, एसडीओ, झोनल ऑफिसर, पोलीस ऑफिसर आणि इतर ऑफिसर आणि प्रतिनिधी असे जवळपास 50 जणांची एका मशीनवरती काटेकोर नजर असते। म्हणजेच एक मशीन मध्ये हेराफेरी करण्यासाठी या 50 जणांचा मॅनेज करून हेराफेरी करणे हे अशक्य आहे। विरोधकांचे आरोप आणि वस्तुस्थिती। विरोधी पक्ष अनेकदा पराभवानंतर ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप करतात। राजकारण म्हणून हा संघर्ष विरोधी पक्ष विरुद्ध सत्ताधारी असा दिसत असला तरी प्रत्यक्षात सगळे आरोप आणि आक्षेप हे भारतीय निवडणूक आयोग या देशाच्या स्वायत्त आणि स्वतंत्र संस्थेच्या विश्वासार्हतेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे असतात। निवडणूक आयोगाने वेळोवेळी याबाबत स्पष्टताही दिलेली आहे। ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असते। निवडणुकीनंतर ईव्हीएम संदर्भातील वाद हे पुन्हा उफाळून येतात। यासाठी निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा सगळ्या आरोपांवरती, आक्षेपांवरती वस्तुनिष्ठ अशी माहिती देऊन विश्वासाचे मुळप दूर करायला हवे। प्रत्येक निवडणुकीतील ईव्हीएम विरोधात घोंगवणारे हे वादळ कधीतरी कायमस्वरूपी शमवण्याची गरज आहे। तुमचे या विषयावरती मत काय आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।